नमस्ते. मला माझं जे बोलणं होतं ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. पण अजून पण तुम्हाला मी सांगते की तुम्ही हे सगळे प्रकार करणं थोडंसं थांबवा. कारण की असं नाहीये की बिल्डिंगमध्ये फक्त माझीच मुलगी आहे. जे छोटे छोटे अजून खूप मुलं आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये खेळत असतात. काळजी वाटते बस, बाकी काही नाही. की त्यांना हे माइंडसेट नको व्हायला की हे काय आहे किंवा पुढे जाऊन आपल्याला पण हेच करायचंय का नाही. आपण त्यांना थोडंसं चांगलं पण सांगू शकतो. देवाची भक्ती करणं म्हणजे काय, फक्त ते सुया टोचून. तर मला माहितीच नाहीये की ते कुठल्या देवाला करतात, की सुया टोचून लिंबू वगैरे टाकणं. मी एवढं काही डीप कधी त्या देवाचं म्हणजे मी कधीच पाहिलेलं नाही. आमच्या घरात तर कधीच म्हणजे आमच्या मम्मी पप्पांनी तर असं कधी काही केलेलं मी स्वतः पाहिलं नाही. माझ्या सासरी पण मी असं कधी पाहिलेलं नाहीये. आणि आता मी जेव्हापासून आमच्या या बिल्डिंग मध्ये राहायला आले तेव्हापासून तर म्हणजे मी पाहिले आणि मी ऐकलंय पण की हे सगळं करणीचे प्रकार वगैरे असं, किंवा एखाद्या लहान बाळाला काहीतरी नजर लागली किंवा काय. पण नजर लागली तर फक्त लिंबू उतरून टाकलेलं बघितलं. पण सुया वगैरे टाकलेलं मी अजूनपर्यंत काही बघितलेलं नाहीये. मला फक्त हेच म्हणायचं की आजूबाजूला आपल्याच बिल्डिंगच्या खाली टाकू नका, बस. काही बाकी मला तक्रार नाहीये किंवा काही नाही. कारण की शेवटी आता आम्हाला इथेच राहायचंय, सगळे शेजारीच आहेत, सगळ्यांशी नीट राहिलं पाहिजे. हे माझ्या आईने शिकवलं नाही. मी तर ते काय मानत नाही, पण ठीक आहे. आता काय. कारण की माझं कसं आहे, मी स्पष्ट बोलते, तोंडावर बोलते, मग तेच लोकांना आवडत नाही. म्हणून मग मी आता ना कोणाशी बोलायला जात नाही आणि कोणाला माझ्याशी बोलायला येऊ देत नाही. मी माझा दरवाजा जेव्हा माझा नवरा जातो तेव्हाच उघडते आणि जेव्हा तो येतो तेव्हाच बंद करते. तेव्हाच उघडते, बस. बाकी मी घराच्या बाहेर बी नाही जात. पण तरी पण मला त्रास होतो म्हणून मी हे खूप व्हिडिओ बनवले. आणि आता मी हे टाकते, तर बघू कोणाचे कसे रिॲक्शन आहे. कारण की आता जर वाईट वाटलं असेल माझ्या बोलण्याचं तरी मी तुम्हाला सॉरी बोलते, कारण की मला भांडणामध्ये इंटरेस्ट नाहीये बिलकुल. मला भांडण करायचे नाही आणि जरी कोणाला करायचं असेल तरी येऊ शकता, काही हरकत नाही. आय एम ऑलवेज रेडी विथ लढाई. सो थँक्यू. मला ह्या विषयावर चेष्टा वगैरे करायची नाहीये, बट देवाची भक्ती आहे. तुम्ही दिवसभर काहीही करा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही प्लीज रात्री करू नका. खूप मला झोपेचं खूप म्हणजे मला पहिल्याच माझ्या मुलीने खूप त्रास दिलेला असतो. एक संडे मिळतो त्या दिवशी मी खूप रिलॅक्स असते, ते पण म्हणून मी आज व्हिडिओ बनवते. नाहीतर दिवसभर ती असते. त्याच्यामुळे मला काहीच करता येत नाही. त्यामुळे सांगते मी सगळ्यांना की हे असले प्रकार प्लीज करू नका. आणि फक्त मी माझ्या बिल्डिंगसाठी नाही सांगत, ते सगळ्यांना सांगते की असे प्रकार करू नका.